श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने पुढचे 119 दिवस या 4 राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार. मिळणार बक्कळ पैसा. 2024 मध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासून हा गुरु वृषभ राशीत विराजमान आहे आणि आता पुढील वर्षी 13 मे 2025 रोजी राशी परिवर्तन करेल. त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात ते वक्री अवस्थेत असतील, ज्याचा मेष ते मीन राशीपर्यंत 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. पंचांगानुसार गुरुग्रह 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:33 वृषभ राशीत वक्री अवस्थेत जाईल आणि 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रतिगामी राहील. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार ऑक्टोबरमध्ये बृहस्पती प्रतिगामी काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणेल, परंतु काही राशीच्या लोकांना जीवनात आव्हानांना सामोरे जावे लागेल. जाणून घेऊया त्या कोणत्या राशीचे भाग्य उजळेल. तत्पूर्वी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. तर पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी. गुरुची वक्री गती मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात तुमचे कौतुक होईल. आजारांपासून आराम मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. घरात सुख शांती नांदेल. संपत्ती आणि वाढेल. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. नवीन संधीही मिळू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुमच्या कामाच्या क्षेत्रात प्रगतीसाठी प्रयत्नांची तीव्रता वाढवावी लागेल. प्रतिष्ठा वाढल्यामुळे प्रभाव वाढेल. बिझनेसमध्ये कामाला सहकार्य मिळेल. सक्रिय राहाल. वातावरण सकारात्मक राहील. तुम्हाला प्रत्येकाचं सहकार्य मिळेल. मोठा विचार करा. अडथळे आपोआप दूर होतील. तर या राशींसाठी एक उपाय आहे मित्रांनो, तर तो तुम्ही केलाच पाहिजे. श्री सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा. सर्व काही शुभ घडेल. तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी. वक्री गुरु कन्या राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. या काळात वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसाय वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील. उत्पन्न वाढेल. समाजात मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरू शकते. प्रवासातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या राशीतील लोकांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकते.
या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अपेक्षित रिझल्ट्सही मिळतील. तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. प्रत्येकाकडून सहकार्य मिळेल. करिअर बिझनेसमध्ये स्पर्धा राखाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. प्रोफेशनल उद्दिष्ट साध्य होतील. सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल. बिझनेस अधिक मजबूत होईल. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, श्रीरामाच्या मंदिरात भगवा ध्वज अर्पण करा. तर तिसरी राशी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, वृश्चिक राशी. वक्री गुरु वृश्चिक राशीच्या लोकांना श्रीमंत बनवू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भरभरून यश मिळेल. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आणि मिळेल. भौतिक संपत्तीत वाढ होईल. कायदेशीर वादातून दिलासा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. परदेश प्रवासाचे योग येतील. सरकार आणि सत्ताधारी पक्षाकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. दीर्घ आजारांपासून आराम मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल. विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल. कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. बिझनेस पार्टनरशिपमधली प्रकरणं तुम्हाला अनुकूल असतील. प्रोफेशनल अचिव्हमेंट्समध्ये वाढ होईल. अधिकारी आनंदी असतील. मोठा विचार कराल. मोठे उद्योग बिझनेसशी जोडले जातील. नेतृत्व गुणाची जाणीव होईल. जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाल. आर्थिक लाभ उत्तम असतील. कामात स्पष्टता ठेवाल. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, भगवान शिवशंकरांना पंचामृताने अभिषेक करा. तर चौथी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, तूळ राशी. वक्री गुरुचा या राशीच्या व्यक्तींना त्याचा विशेष प्रभाव जाणवेल. तूळ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. प्रलंबित पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे होऊ शकतात. या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. धन सुख समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. समाजात मान सन्मान वाढेल. जीवनातील आवश्यक कामं वेगाने कराल. आत्मविश्वास प्राप्त कराल. आर्थिक ताकद कायम राहील. चांगल्या ऑफर्स मिळतील. विविध समस्या सोडवल्या जातील. करिअर बिझनेसमध्ये लक्ष राखाल. नफ्याची टक्केवारी उत्तम असेल. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 4 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. धन्यवाद.